दगड हो काढायचं कसं तरी काढ डोकं आपण एवढं आथरल्या पाया हे केलंय दरवाजा वगैरे आधीच होता याच्यामध्ये बेल्ट आथरले आपण. हां पुढं वाढायचं हे बघ घराचं काम चालू आहे मित्रांनो इथं. त्या दिवशी आपण घराचं काम केलं होतं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं. हे गाईज व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. परत एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. ते बघा सकाळी 6:30 वाजले आणि आपला सूर्यदेव पण एकदम भयानक मध्ये असं उगवलाय. आणि आता एक ते अंग आहे एक हे अंग आहे ते ना जाऊ आता डोंगराव घेऊन गडीभर आणि तिथं सोडून देऊ. तर चला चाल वर चाल वर चाल. ए तू चाल माग नको थांबू चल पटकेन. गायचे बघा शेवटी फायनली आणलीच आपण जनावर डोंगरावर इथं बांधून देऊ त्यांना. फायनली इथं आपण बैल बांधला इथं आपला हा तिथंच खाली तो इथं लागेल तेवढं चारा आहे मित्रांनो. हे बघा ना किती भारी असं डोंगराच्या आडूशामुळे आपण सावली ते तिकडे ऊन पडलंय. हे सावली तिकडे ऊन पडलंय बघा असं ऊन आहे. चौकट पट्टा येतो उन्हाचा वगैरे बांधून आपला आता आपण निघालोय घरी. चला आता घरी जाऊ. हे गाईज आता आपण आलोय पोल्ट्रीमध्ये बघू शकता इथं बसले. अच्छा इथं बसतो की पॅन खराब झाली आपली इथं बसतो की पॅन खराब होऊन गेली. हे बघू शकता गाईज पूर्णचे पूर्ण पक्षी आपण इकडं असे पाहून दिले. आता पूर्ण पोल्ट्री अजून झाकायची तिकडं रिकामी दिसते ना तिकडं पण 4 ते 5 दिवस तिकडं पूर्ण पोल्ट्री झाकून जाईल. आणि इकडं 2 गाळे रिकामी बघू शकता. हे बघा हे खाद्याचं आहे पूर्णचे पूर्ण खाद्य आपण त्या दिवशी बघितले पूर्ण परत त्याच्या उपर परत खाद्य आलंय कंटिन्यू आहे ना. रोज 5 ते 6 गोण्या सोडावं लागा ते एवढं भरून. य 10 दिवसाचं पक्षी झाला गायचं आज. हे बघू शकता 10 दिवसाची एवढी हाईट झाली. हे बघ इथं खाना खाते बा. हे पहिलं कुठं बसलंय हाईला. हे चल हे चल त्याला बघ कसं कापते तरी तू. धरलं रे धरलंय बघा. आता किती हलकं वाटतं ते पण काही दिवसानं बघा. आता काही दिवसांनी यांची पंख पण ऑटोमॅटिक राहणार आहे गळून जातील पंख काही दिवसांना. पूर्ण म्हणजे सुव्यानं तयार होतो या पक्षी. आणि लहानपणी किती छान दिसतं. आता चला आपण चालू घरी सशांचं जाऊ आपण सशी दाखवू तुम्हाला. चला तर मित्रांनो सशी दाखवायची होती पण घरचे मला बोलून कामाला बोलवल्या बा. वल्ला कांबळा आहे मोकर वजन आहे त्याचं. आता लागलं दवा आता काय करणार आहे खराब झालाय तो दवाच लागणार. कांबळा झालाय बघा. लय काम काढलंय कांबळ्या ना. आता तुला धुवायचं आहे का कांबळ्या बरोबर तुला धुवायचं आहे. चारा नाही आणलं तुला आज. चारा नाही आणलं बाई चारा नाही आणलं. तुला काही चारा नाही खायची गरज. तुला आणतो थोड्या चारा. आपली रात आपण तिथं बसेल आणि आता आपल्या सशांना पाच आहे. ओ बाबा ना चारा आहे का खूप सायचा चारा आहे आणून ठेवले बघा मग कशीच. हे बाई हे थोडं आपण गायला देऊ आपल्या राधाला. दर राधा दर खाय दर खायची ना खायची ना तुला. दर खायचे ना लगेच उठले बा खायचं म्हणलं. जरा खा बघ बाई खा. मला एक मुक्का दे मला. ओके लाडाची राधा आहे आपली. हे बघू शकता काल पाणी चेंज केलंय आज येणं ना इथं काय हे बघा पूर्ण पिशी भरून पाला आणि यांना खाला. हे बघा याच्यात पूर्ण पालाच आहे. आता आपण काय करू आज एवढं साफ करून याच्यामध्ये आज येणं नाही तर उद्या इथं आपले सशी सोडून देऊ. त्याच्यामध्ये डाय पूर्ण ते पूर्ण वल आहे बघू शकता. म्हणजे असं म्हणजे क्रॉस वल आहे ते वला म्हणजे ती जाते आपले सशी. म्हणजे बघा हे बघा आपली ससूबाई यांना वाटतं काय आणलं काय खायला काय तुम्हारे लिए रे भाई खाओ. आपण त्यांना आता नी जागा येऊ आपण थोड्या वेळा नाके साफ करू पावडी नाके ओढून घेऊ म्हणजे कसं एकदम व्यवस्थित दिसेल. एवढी पसारी तर चांगलं नाही दिसू राहिलं एकदम खराब दिसू राहिले बघा एवढ्या जागेत. बिलावला आता आम्ही साफ करायला बघा इथं चालू केलंय. हे बघा घराचं काम चालू आहे मित्रांनो इथं. त्या दिवशी कुत्र्याने ससं धरलं आपले एक ससं मरून गेलं त्याच्यामुळे काहीच करता नाही आलं. व्यवस्थित बघून घ्यावं लागलं कुठं खड्डे केलंय मध्ये काय नाही चालू आहे करण्याचं काम. नाही याच्यातून पाहिजे खड्डे करेल का नाही काहीच नाही. आणि मग बाहेर आले कशी काय मला ते कळणार रे.
हा आपण व्यवस्थित आहे दुसरं लोकेशन तुम्हाला जोर राहिला टेन्शन नाही घेऊ तुम्ही आता तुम्हाला जोर राहिली करायचं काम टेन्शन नाही घेऊ बस का थोडं का हा बोट पाय फक्त याची उडी तू सांग शेवटी आपलं तुडून झालं मित्रांनो आता हे वरलंय बांग हे बघा चालू आहे काम व्यवस्थित ते तोडलं बघा आपण तितक्यात काही हा कुठं वाढायचंय बस का एक काम कर आता हां पहिले किती घाण केली खाली तरी अंडे वगैरे फेकून द्यावं लागल बाहेर जातच नाही आलं पाहिजे त्यांना इथून सारखे बाहेर पाहते आपण बरी व्यवस्थित बनवलं होतं रे कुठं म्हणजे आज लक्ष केलं कोणतरी दरवाजा जायला त्याला जागाच नाही कुठे कोणतरी गडबड केली मग तसं नाही जाणार काय तेलाची डबे डाय मग इथपर्यंत अशी टाकेली तिथपर्यंत केली 4 डबे त्याला उकारता येणार आहे ते काय ते उकारणार आहे का करून मग पुरेली मग खाली खड्डा करून असे जाते खाली कसं तेलाचे डबे त्याला डब्याला करते खड्डा खालू एकदम एवढा खड्डा करून जाते हे डबा आहे ना हे आता हे डबा डबा एवढा बांध कर बा एवढा बांध उकरून नाही बांध उकरी ते मला माहिती एवढा गेले एवढे निघून काही नाही राहिलं डब्याला डबा तारीला तू ताट आता तो किती बक्षे पाडून असं लय खोल कधी किती फुडले खाल तरी असं एवढं असं आहे एवढं खोली आहे वरून बाकी लोटी एवढं करतील आणि त्याच्या घालून जातील तू तेवढीच नाही बरं नाही कळायला आपला प्लॅन बरं नाही कळायला मारा काढा नाही तुला बा आमचा प्लॅन नाही कळायला सोड हे माग आता मस्त याच्यामध्ये ना आपल्या पिंजरा मस्त आपण ही चौकट केली ना या चौकटीमध्ये पिंजरा फसून जाईल दगड काढा दिलं कसं तरी काढ डोकं हे कवा आलं आजारी गिराय कवा आलं करतो कवर काय करतोय चाल पांडू बाबा चेरी चाल जग झालं चेरी चाल कुठंच नाही हा हा याचं तर कुठंच नाही कोण त्यो हा तुला पण बस माझी धरायची का ते म्हणतो त्याला मन हा मारला धरायला येईल आता बघू दे. हो मग घरी चल बघ मिस्टर घेऊ हा का बाई हा थांब घरी बघ काम आहे जायचंय म्हणलाय तू जाऊ रे थांब जा 100% जायचंय तेव्हा बसलं बघा खटकीत तरी एवढं खास बसेल नाही वाटत मला बसलं एकदम व्यवस्थित बसलं हे का नडत कुठंच नाही थोडं बा हाय मला यावून बसलंय चौकून बसलंय थांबरे थोडं थांब ना आम्हाला ते बाळा जेवण नाही तुला भूक लागत का तुला खायचेत ना आता ते झालंय ना तयार मग थांब तयार झालाय तो आपण एवढं आथरले पाया हे केलंय दरवाजा वगैरे आधीच होता याच्यामध्ये बेल्ट आथरले आपण हे बघू शकता अजून लय काम बाकी आहे अजून 50% काम झालं 50% काम बाकी हे बघा खरं काम असं करायचं की परत सशी बाहेर निघालीच नाही पाहिजे या बेल्टने आत बोलू मित्रांनो बघ आपल्याला मध्ये शिरायला नाही या बेल्ट कवा तुला आत बोलू तरी मध्ये जाईना 46 घे येत मापशीच्या याचा धरती धर हां घे त्या मापान घे हिशोबान थोडं यांग घेतलं तरी चालेल बघ मामा थोडं यांग घेतलं तरी चालेल तर काहीच व्हिडिओ करतोय बंद उद्या आपल्या सशांचं घराचं काम पण उद्या इंड होऊन जाईल आजचा ब्लॉग कसा आवडला ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा कारण सपोर्ट शिवाय काहीच नाही म्हणा तर चला भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये